नमस्कार बे पोट्ट्यो, एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। आणि एखादा सावकार शेतकऱ्याचे कर्ज दिल्यावर किती नालायक आणि हलकटपणाने वागू शकतो याचं उदाहरण या विदर्भात घडलं। त्या 1 लाख कर्ज घेतलेला कर्ज कोणता व्याजाचा दर लावला असन मला समजलं नाही का 1 लाखाचे 74 लाख रुपये झाले व्याज। ते पैसे दे अबे, यांना बंद्या शरीराचे अवयव जरी इकले असते तरी त्याच्याकडून कर्ज फिटलं नसतं। एवढे हलकट साले लोक जन्मतात कसे? यांना मायच्या पोटातच मरायला पाहिजे साल्यानं। अरे, जो शेतकरी रक्ताचं राबराब पाणी करतो आणि एका दाण्याचे 1000 दाणे करतो आणि तुमच्या मुखात सुखाचा घास भरवतो, असा माया शेतकरी मायबाप त्याला कर्जाची वेळ येते, नापिकी होते, पिकत नाही, बँक कर्ज देत नाही म्हणून सावकाराकडे जाते। आणि सावकार का करते तर व्याजाचा दर का लावला माहिती आहे? पर डे 10,000 रुपये, दर दिवशी 10,000 रुपये व्याज 1 लाखावर। अबे सालेओ, कुठून पैदा झाले हो? का खाऊन पैदा झाले बे? तुझ्या बापानं का खाल्लं होतं साल्या तुले पैदा करतानी? अबे, त्या शेतकऱ्यावर 74 लाख रुपये व्याज झालं। त्यानं गाडी इकली, ट्रॅक्टर इकला, अर्धी शेती इकली, घर इकलं, सोनानं गाण ठेवलं, तरी तुले पैसे दिले, तरी पैसे खणले नाही। मग त्याले म्हणे तू किडनी इक। त्याले श्रीलंका मार्ग कंबोडिया नावाच्या देशात नेला। ठीक आहे, हा तो शेतकरी पोरगा आहे रोशन, ठीक आहे, कुहे मिथूर या गावचा, नागभीड जिल्ह्यात, ठीक आहे, नागभीड तालुक्यात, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, त्याचं गाव आहे। आता हा जो पोरगा आहे हा गरीब शेतकरी बिचारा, त्याची किडनी काढली एक, आणि किडनी काढून त्याला घरी आणून सोडलं। आता त्याचं प्रकरण उघडकीस आलं। कोणी राहतो त्याले सोडता कामा नये। आणि कोणत्याही वकिलाले मी सांगतो, पाया पडून विनंती करतो का या साल्याचं वकील पत्र नका स्वीकारू। ठीक आहे, मनीष घाटबांधे, किशोर बावनकुळे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप बावनकुळे, संजय बल्लारकुळे आणि सत्यवान, ठीक आहे, बोरकर हे आरोपी आहे त्याच्यात। 74 लाख रुपये होत असते का बे? पर डे व्याज 10,000 रुपये पर डे। कुठून आणन तो शेतकरी? सगळे ट्रॅक्टर, गाडी, बाईक, ठीक आहे, सोनं नाणं सब विकलं तरी फेडता नाही आलं। अबे, जीव जरी दिला असता तरी फेडणं नसतं झालं। बरं झालं भाऊ, ठीक आहे, मी तुमच्या सोबत आहे, मी भेटायला येईन तुम्हाला, ठीक आहे। आता सालेले यायले पाहू, ठीक आहे। आणि याच्यातल्या एकाची न्यायाधीश साहेब तुम्ही बी यायले गे, ठीक आहे, यायले अशी सजा द्या का यायची बी एक किडनी काढा, याच्यातल्याची एक किडनी यायले लावा, आणि बाकीच्या 5 किडन्या बाकीच्या ज्यायले किडनीची गरज आहे त्याला डोनेट करा। आणि यायले साल्याले न्याय व्यवस्थेले असा, ठीक आहे, असा न्याय व्यवस्थेत असा निर्णय द्या का याईनं एक किडनीवरच जगवा यायले द्या साल्याले अशी सजा। ठीक आहे, तुम्हाला का वाटते या केसमध्ये का व्हायला पाहिजे? माया मताने यायची एक किडनी काढून, एक किडनी पहिले त्याला वापस करायला पाहिजे त्या शेतकऱ्याला, आणि बाकीच्या एका किडनीवरच ठेवायला पाहिजे। ठीक आहे, अशी सजा द्यायला पाहिजे। मी असं म्हणतो, या शेतकऱ्याच्या पाठीशी मी आहे। आणि कोणीही याच्यानंतर, याच्या अगोदर अशी केस झाली होती, ठीक आहे, अवयव तस्करीची, का शेतकऱ्याला कर्ज द्यायचं। हे इकडे अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला श्रीलंकेत किडनी काढून, मला वाटते कोरोनाच्या अगोदर अशी झाली होती। ही दुसरी घटना आहे, ही पहिली नाही आहे। शेतकऱ्याले मुद्दामून कर्ज देऊन त्याले अवयव तस्करी करण्यासाठी त्याचा वापर केला जाते, ही पहिली घटना नाही, याच्या अगोदर बी झाली आहे, घडून गेली। मीच होय वाचणारा म्हणून तुम्हाला सांगून राहिलो। ठीक आहे, मायबाप जनता ह्या जगाचा पोशिंदा आहे, तो वाचला पाहिजे। तो जर मेला ना आणि त्याच्यासोबत असे वागले तर कुठं फेडान बे पाप दे सालेओ, नरकात बी जागा नाही भेटणार ना सालेओ। ठीक आहे, नरकात जागा नाही भेटन म्हणलं तुम्हाला असं गरम तेलात उलट करू करू तयन सालेओ। त्या शेतकऱ्याचे, ठीक आहे, पाप लागन तुम्हाला मरतपर्यंत, किडे पडन तुमच्या अंगावर। ठीक आहे, इतक्या लोकांच्या, ठीक आहे, अवदसा तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। तुम्हाला का वाटते कमेंट्समध्ये लिहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।